गटविकास अधिकारी राजपूत साहेब यांना करतो. त्यांनी आशिषशंकर बारसाकडे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद विनंती मी गटविकास अधिकारी हिवाळे साहेब यांना करतो. त्यांनी सन्माननीय बारसाकडे साहेब आयोजन समितीच्या वतीनं श्री राजेश वाइंदेशकर यांना दुबे साहेब या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित असणारे सन्माननीय उपायुक्त स्वागत करावं. आयोजन समितीच्या वतीनं माननीय पवार साहेब आणि आयोजन समितीचे राजूभाऊ वाइंदेशकर, राहुलभाऊ कासारे हे पण या कार्यक्रमासाठी घेत आहोत. म्हणून सर्व गटविकास अधिकारी महोदयांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आयोजन समितीच्या वतीनं सत्कार या ठिकाणी होतो आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचं क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं प्रास्ताविक करण्याची मी विनंती सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार साहेब यांना करतो. त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि तयार राहावं अशी त्यांना विनंती आहे. प्रास्ताविकानंतर क्रीडा ध्वजाचं अनावरण आणि क्रीडा ज्योतीचं आजच्या या जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव 2026 या कार्यक्रमाच्या उद्घाटनास लाभलेले आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची लाडकी आमदार सन्माननीय धर्मवीर संजयजी गायकवाड साहेब, आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात साहेब, उपस्थित आपले ॲडिशनल SP सर गायकवाड साहेब, नवलकर साहेब, आपले PD DRD कोल्हे साहेब, उपस्थित सर्व हंडे साहेब, तसेच उपस्थित सर्व खाते प्रमुख व मंच सन्माननीय व्यासपीठ. आपण जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव म्हटले की आपल्या सर्व जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना एक वेगळी पर्वणी असते. हा आपल्या अमरावती विभागामध्ये सर्व जिल्हा परिषदेअंतर्गत हा महोत्सव सर्व जिल्हा परिषद साजरा करत असते. आणि हे महोत्सव म्हटल्यापेक्षा याला स्पर्धा आहे. या स्पर्धा पार पडतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर विभागीय क्रीडा स्पर्धासुद्धा नंतर पार पडतात विभागाच्या स्तरावर. यावेळेसचं मत आहे की यावेळेसच्या विभागीय स्पर्धाचं आयोजनाचं यजमानपद आपल्याला बुलढाणा जिल्हा परिषदेला लाभलं आहे. तर या निमित्तानं मी आपणा सर्वांस आहेत. वर्षभर आमचे हे जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी अगदी शिपायापासून अंगणवाडी सेविका असतील, शिपाई असतील, तर अगदी अधिकारी, शिक्षक, सर्व संवर्गीय, डॉक्टर्स, हे सर्व लोक अतिशय मेहनतीने काम करत असतात. वर्षभर त्यांच्या सतत व्यस्ततेमधून त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव मिळावा, कुठेतरी एक रिलॅक्सेशन मिळावं आणि पुन्हा या क्रीडा स्पर्धेतून एक नवीन ऊर्जा निर्माण व्हावी या उद्देशानं आपण या स्पर्धेचं आयोजन करत असतो. तर माझी आपल्या सर्वांना विनंती राहील की आपण ह्या क्रीडा स्पर्धा 3 दिवस आहेत. 3 दिवसात जे काही क्रीडा प्रकार आहेत या क्रीडा प्रकारात आपण सर्व टीम अतिशय हिरिरीनं सहभागी व्हावं. कुठेही कोणाला खिलाडू वृत्तीने आणि शिस्तीचं प्रदर्शन आपण सर्वांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वांनी या 3 दिवशी चालणाऱ्या क्रीडा स्पर्धेचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि एकदा तीच ऊर्जा आणि ती स्फूर्ती घेऊन आपल्या प्रशासकीय कामकाज अधिक जोमाने करावं असं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सर्व खेळाडूंना, सर्व कर्मचारी बंधू भगिनींना मी आवाहन करतो. आणि आपल्या सर्वांना या क्रीडा स्पर्धेच्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय साहेब. या आयोजन समितीचे सचिव या नात्याने माननीय आशिष पवार साहेब आपल्या सर्वांच्या आनंदासाठी सातत्यानं झटत आहेत आणि त्यांच्यासोबत ही संपूर्ण आयोजन समिती या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी झटत आहे. एकदा जोरदार टाळ्यां सर्व उपक्रमासाठी आपण सर्वजण करूया. मी यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय संजूभाऊ गायकवाड, अध्यक्ष आदरणीय